विदर्भाच्या कृषी क्रांतीचं स्वप्न उराशी बाळगून 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 22 एप्रिल 1988 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते भंडाऱ्याच्या पवनी इथे वैनगंगेवर गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झालेली होती। तब्बल 38 वर्षांनंतर गोसेखुर्द धरणाची क्षमता असलेल्या 2,45,500 मीटर म्हणजेच 245.500 मीटर म्हणजेच 1146 दशलक्ष घनमीटर साठा निर्मिती करण्यात गोसेखुर्द धरण प्रशासनाला यश आले आहे। अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आता प्रकल्पाने जलसाठ्याच्या संचयाचा ऐतिहासिक पल्ला गाठलाय। गोसेखुर्द धरणाने 100% संचयाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे पूर्व विदर्भातील शेती आणि विकासासाठी हे एक सुवर्णयुग मानले जात आहे। एवढ्या अवाढव्य प्रकल्पाचे व्यवस्थापन करत 100% जलसाठा नियंत्रित करणं ही पाटबंधारे विभागासाठी तांत्रिकदृष्ट्या कौतुकास्पद बाब आहे। गोसेखुर्द धरणाच्या समृद्धीचा हा जलमार्ग पूर्व विदर्भातील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि औद्योगिक गरजांचा मोठा आधार मिळणार आहे। भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर सह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या गोसेखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाने आता तब्बल 38 वर्षानंतर या प्रकल्पाने त्याची जे संचय पातळी होती ती पूर्ण केली आहे। आपण सध्या या गोसेखुर्द प्रकल्पाच्या राजीव टेकडीवर आहोत। या प्रकल्पाची 245.500 मिलीमीटर म्हणजेच 1146.075 दशलक्ष घनमीटर एवढी जलसाठा क्षमता आहे आणि तब्बल 38 वर्षानंतर हा गोसेखुर्द धरण पूर्णपणे 100% क्षमतेने भरलेला आहे। मात्र या 38 वर्षामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या शेती, गावं या प्रकल्पासाठी दिल्यात त्यांच्या समस्या अजूनही मार्गी लागल्या नाही अशी ओरड त्यांची आहे। अनेकदा प्रशासनासोबत या नागरिकांनी आंदोलने केलीत, मोर्चे काढलेत, मात्र त्यांच्या समस्या निकाली निघल्या नाही। एकंदरीतच आता संचय क्षमता जरी गाठली असली तरी ज्या नागरिकांच्या समस्या पूर्णत्वास गेलेल्या नाही त्या आता पूर्णत्वास निकाली निघाव्यात अशी आता प्रकल्प बाधितांची मागणी आता सरकारने पूर्ण करावी या अपेक्षा आता त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, गोसेखुर्द धरण, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।